ठाकरे पक्षाचे लांजाचे माजी आमदार राजन साळवी आज शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतात। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। गाड्यांचा मोठा ताफा या ठिकाणी लागलेला आहे। सिडको एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत आणि अवघ्या काही वेळामध्ये ठाण्याला ते पोहोचणार आहे। कळवा मार्गे ठाण्याला जाणार असल्याची माहिती मिळते आणि हजारोच्या संख्येने आपण पाहतो की कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आज सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होतोय। बघा ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। राजन साळवी साहेब, किती उत्साही आहात तुम्ही? आज शिवसेनेमध्ये प्रवेश आहे तुमचा आणि ती घटका आता जवळ येत चालली। राजापूर लांजा साखरपा मतदारसंघातली माणसं आहेतच, त्याच्या पलीकडे जिल्ह्यातली सुद्धा मंडळी माझ्या प्रेमापोटी आलेली आहेत। राजापूर लांजा किंवा संगमेश्वर तालुका असेल किंवा रत्नागिरी जिल्हा यातली मुंबईवासी सुद्धा बहुसंख्य आलेले आहेत। या लोकांचं विश्वास आणि प्रेम पाहून मीच भारावून गेलेला आहे। नक्कीच आज हजारोच्या संख्येने कार्यकर्ते सुद्धा तुमच्यासोबत शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, धनुष्यबाण हाती घेत आहेत। किती आनंदाचा क्षण आहे। मी स्वतःला नशीबवान समजतो की एवढं लोकांचं प्रेम मला एवढ्या वर्षामध्ये मिळालं आणि ते लोकांनी आज प्रेम व्यक्त केलं। मी त्यांचा शतशः आभारी आहे। नक्कीच, पण तुम्ही चांगले नेते आहात अशी आता बरेच जण प्रतिक्रिया पण देत आहेत। चांगला नेता नाही आहे मी, एक बाळासाहेबांनी घडवलेला एक शिवसैनिक आहे आणि म्हणून ही वाटचाल माझी त्या दृष्टीने चालू आहे। पण आता भास्कर जाधवांनी पण एक प्रतिक्रिया दिली आहे की ठाकरेंची साथ सोडायला नको हवी होती। हे सगळे शिवसेनेचे जे नेते आहेत ते पुन्हा माघारी बोलवत आहेत तुम्हाला, आता खूप वेळ झाला म्हणा। शिवसेना नेत्यांचं असलेलं माझं जवळचं नातं, त्या प्रेमापोटी नक्कीच ही मंडळी बघणार। त्यांनी 40 वर्ष मला काम करताना जवळनं पाहिलेलं आहे। शेवटी प्रत्येकाला खंत वाटते, ती खंत असणारच आहे, परंतु काही वेळेला थांबावं लागतं, काही वेळेला पुढं जावं लागतं, त्यातले निर्णय असतात। पण नक्की भविष्यातल्या कालखंडामध्ये नक्कीच बाळासाहेबांची शिवसेना मी वाढवेन असं मी आपल्या माध्यमातून शब्द देतो। तुम्ही आता जाताय तर प्रत्येक जण आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो। अंबादास दानवे बोलतात की एक चांगलं नेतृत्व होतं, ते जायला नको हवं होतं। भास्कर जाधव म्हणतात की गेले हे दुर्भाग्य आहे। या टीकेकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? कारण आता खूप वेळेनंतर ही टीका समोर येते असं म्हणावं, कारण बऱ्याच दिवसांपासून तुम्ही तुमची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होता, कुणी ऐकलं नाही। या नेते मंडळींनी सुद्धा लक्षामध्ये घेतलं पाहिजे की राजन साळवीच्या पराभवाला कोण कारणीभूत आहे आणि असा असलेला कारणीभूत असलेल्या व्यक्तीला सुद्धा दूर ठेवलं पाहिजे। म्हणजे भविष्यामध्ये माझ्यासारखे कार्यकर्ते शिवसेने लांब जाणार नाहीत। नक्कीच, आधी बाळासाहेबांचं नाव घेतलं, मग उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं आणि आता अचानक गुरु बदलला अशी टीका पण तुमच्यावर करतात। आता कसं आहे, प्रत्येक वेळी प्रत्येकजण जी मदत करतो त्या माध्यमातून गुरु ठरत असतो, पण शेवटी दैवत हे वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे आहेत। बस एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, बाळासाहेबांची जी शिवसेना आहे ती पुढे एकनाथ शिंदे सक्षमपणे घेऊन जाऊ शकतात की उद्धव ठाकरे नेत होते असं तुम्हाला वाटतं? आजच्या घडीला या महाराष्ट्राला पुढं न्यायचं असेल, देशाला पुढं न्यायचं असेल तर एकनाथ शिंदेसारखं नेतृत्व ही काळाची गरज आहे आणि ते नेतृत्व आम्ही ओळखलं, आमच्या कार्यकर्त्यांनी ओळखलं आणि म्हणून नव्या उमेदीने, नव्या इच्छेने, नव्या अपेक्षेने ही लोकं आता त्या प्रवाहामध्ये सामील झालेली आहेत। नक्कीच हा आमचा विश्वास एकनाथ शिंदे स्वार्थ ठरवतो असं माझी अपेक्षा आहे। तुमच्यासोबत साधारण किती कार्यकर्ते जे प्रवेश करतात आज शिवसेनेत? आज माझ्या माहितीप्रमाणे एक गावाकडनं एक 701 लोकं आलेली आहेत, मुंबईतली एक 200-300 1000 लोक आता माझ्यासोबत असतील त्या ठिकाणी आणि नंतरच्या काळामध्ये मतदारसंघ आल्यानंतर अनेक लोक मतदारसंघातली, जिल्ह्यातली, महाराष्ट्रामधली अनेक मंडळी तिथं माझ्यासोबत येतील अपेक्षा आहे। भविष्यातल्या कालखंडामध्ये फक्त आणि फक्त शिवसेना 100% शिवसेना होईल अशी माझ्या भावना आहेत। बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय या ठिकाणी आता राजन साळवी ठाण्याच्या दिशेनं कूच करतात, आनंद आश्रमात जात आहेत। 3च्या सुमारास ते आनंद आश्रमामध्ये पोहोचणार आहे। आपण त्यांच्या गाड्यांचा हा सगळा ताफा पाहतोय आणि गावावरून, लांज्यावरून, राजापूरवरून ज्या गाड्या आलेल्या आहेत त्या सगळ्या गाड्या आपण या ठिकाणी पाहतोय। जवळपास 5 बसेस या ठिकाणी आहेत आणि त्यासोबतच शेकडो गाड्यांचा जो ताफा आहे तो सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि या सगळ्यांसोबत आता राजन साळवी ठाण्याच्या आनंद आश्रमाकडे निघालेले आहेत। आज शिवसेनेमध्ये त्यांचा अधिकृत पक्ष प्रवेश होणार आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।